जाऊ द्या, थोडा एक्सिलेटर दिलं तरी हरकत नाही. आता तिकडनं गाडीचा आवाज आला आहे की नाही, हॉर्नचा. जाऊ द्या. नेहमी गार्ड सेक्शन उतरत असताना खालून वरती येणारी जी गाडी असती तिला पहिले प्राधान्य द्यायचं. अशा केसमध्ये आपण त्यांना साईड द्यायची असते. लॉंग टर्न. ओके, ते थोडं एक्सिलेटर. पुढे टर्नला मग अशी सांगितल्याप्रमाणे क्लच दाबायचं आहे आणि थोडंसं ब्रेक दाबायचं आहे. गाडीचं स्पीड कमी करायचं आपल्याला. ठीक आहे, स्पीड कमी करून मग आपल्याला आस्ते आस्ते उतरायचे आहे का नाही. ती गाडी स्पीडमध्ये आली. क्लच दाबून टाका आता. ब्रेक दाबा. ब्रेक दाबा. ब्रेक. क्लच सोडायचं नाही आता. हां, स्टेरिंग फिरवा स्टेरिंग. ओके, स्टेरिंग सरळ करा. द्या क्लच सोडून आता. ओके, सोडून द्या. ब्रेक सोडून द्या, क्लच सोडून द्या. आता राईट टर्न आला, मग लॉंग टर्न आला पाहिजे आपला. नाही, तो त्याच्या याने बरोबर चाललेला आहे. जाऊ द्या. स्टेरिंग फिरवत चला. तीव्र उतार आहे की नाही. शार्प टर्न सुद्धा आहे आणि उतार सुद्धा आहे की नाही. करा, सरळ करा. ओके, क्लच आता रिलीज करून टाका. ब्रेकवर फक्त पाय ठेवून द्या. आता एक्सिलेटरची गरज नाही आहे, लक्षात घ्या. उतार सोपा आहे, चढाव नाही, जासाल काय प्रॉब्लेम नाही. ते सोपं आहे. एअरपोर्टला जाणं काय अवघड नाही आहे. सिटीच्या ड्राईव्हला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आता उद्यापासून प्रॅक्टिस चालू करा. आपलं रुटीन जो होतं ना, हे रुटीन बंद पडून देऊ नका आता. तुम्ही जर ब्रेक घेतला ना तर मग पुन्हा ती मनामध्ये भीती येणार. त्यामुळं तुम्हाला मनातली भीती जर अजून घालवायची जर असेल, आता नॉर्मल रोडला सिटीला वगैरे तुम्हाला घ्या राईट साईडची, जाऊ द्या गाडी, टाका, सेकंड टाकून द्या आणि हॉर्न द्यायचा. कुठल्या गाडीला ओव्हरटेक करताना हॉर्न द्यायचा राहायचा. पहिला हॉर्न द्यायचा, मग गिअर शिफ्ट करायचा.